हे गाइस, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही व्हिडिओ ट्रॅव्हलिंग व्हिडिओ असणार आहे. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. टॅक्सी पकडून आता आम्ही निघालो आहोत दादरला. दादर स्टेशनला पोचलो आणि दादर टू पोरबंदर ट्रेन पकडली. आता बोला. ट्रेन पकडली आणि सर्वांनी आपापली सीट पकडली. सीट पकडल्यानंतर घरातल्यांनी थोडीफार मस्ती केली. थोड्याच वेळात प्रवासाला सुरुवात झाली. दादरवरनं सरळ बोरवलीला गेली आणि बोरवलीवरून वसईवरून विरारमध्ये खूप रश झाली. त्याच्यामुळे शूट काही करता आला नाही. विरारपासून खूप लोकल प्रवासी होते. कमीत वाफीपर्यंत तर खूप लोकल प्रवासी होते. त्यामुळे मध्ये काही एक शूट करता आला नाही. दुपारी जेवलो, मग थोड्या वेळ आराम केला. संध्याकाळ झाली, उठलो, मग रिद्वानबरोबर थोडीफार मस्ती केली. मग परत तशीच थोडीफार लोकल रश चालू झाली. त्यामुळे शूट काही करता आलं नाही. संध्याकाळचं पण जेवलो आणि मग थोड्याच वेळात आईचं बड्डे सेलिब्रेट केलं आणि रात्री साधारण 10:30 वगैरे वाजले असतील. बड्डे सेलिब्रेट केलं आणि सगळे आपापल्या सीटवर गेले आणि झोपले. झोपल्यानंतर रात्रीची सकाळ कशी झाली हे कळलंच. उठलो आणि थोड्याच वेळात पोरबंदर स्टेशन आलं. गुड मॉर्निंग. पोरबंदर स्टेशनला उतरलो आणि मग आपापली बॅग घेतली आणि मग ट्रॅव्हलरच्या बसकडे आम्ही निघालो. बसमध्ये बसलो. मग ट्रॅव्हलरवाल्यांनी नेला पहिल्यांदा आम्हाला महात्मा गांधीजींच्या घरी. महात्मा गांधीजींचं घर भारी होतं. महात्मा गांधीजींच्या घराचं नाव कीर्ती मंदिर असं होतं. कीर्ती मंदिरमध्ये पोचलो आणि मग तिकडे खूप इंटरेस्टिंग गोष्टी होत्या. महात्मा गांधीजींनी कुठे कुठे व्हिजिट केलं होतं, महात्मा गांधीजींनी कुठले आंदोलन केले होते, महात्मा गांधीजी कुठल्या देशात गेले होते, कुठल्या साली गेले होते, या सगळ्या गोष्टीची माहिती होती तिकडे. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजींचा चरखा तिकडे होता आणि खूप लोक त्या चरख्याबरोबर फोटो काढत होते, व्हिडिओज काढत होते. खूप भारी होतं.
बाहेर निघालो आणि महात्मा गांधीजींचा चरखासारखा अजून एक डमी चरखा तिकडे होता आणि सगळ्यांनी त्या चरख्यासोबत व्हिडिओज फोटोज काढले. अंकितांनी सुद्धा काढली, ती व्हिडिओज बनवली. पूर्ण कीर्ती मंदिर पाहून झालं. मग आम्ही बाहेर निघालो, बसमध्ये बसलो आणि मग बस निघाली पुढच्या दिशेला. भूक लागल्या असल्यामुळे बस थांबवली हायवेला. मग सगळ्या लेडीज खाली उतरल्या आणि मग त्या लागल्या नाश्त्याच्या तयारीला. नाश्त्याची तयारी चालूच होती की सर्वांचं लक्ष पिकॉककडे गेलं. मी सुद्धा मोबाईल काढला आणि पिकॉकची व्हिडिओ बनवायला लागलो. खूप भारी दिसत होता तो पिकॉक. थोड्याच वेळात नाश्ता झालं आणि सगळे नाश्ता करायला लागले. नाश्त्यामध्ये कांदे पोहे होते आणि सर्वांची आवडती म्हणजे चहा वगैरे घेतली आणि सगळे रिलॅक्स झाले. बाबू यम्मी कसं करतो? आता नाही करणार, ऍक्टर आहे आपण एक. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ही व्हिडिओ कंटिन्यू असणार आहे.